नमस्कार मित्रांनो, मी मानस बोराडे. आज वापस तुमचं पुन्हा स्वागत करतो कृषीवाणी या चॅनलवर. तुम्हाला विचार पडला असेल की मी ह्या काड्या का सोबत फिरून आहे, म्हणजे एक नाही तर खूप साऱ्या काड्या. तर आज आपण पाहून राहिलो माझ्या मागं दिसून राहिलं ते तुम्हाला पराठीचं शेत दिसत असन. ह्या पराठीच्या शेतात आपण ह्या काड्या लावणार आहे. ह्या काड्या लावायचा अर्थ काय आणि याचं कारण काय आपण पाहूया. कारण की हे काड्या आपण म्हणजे ह्या आपण काड्या आहे ह्या आपण शेतात लावत असतो, जेणेकरून आपल्याला जे शेतामध्ये जे किडे अळ्या वगैरे या समजा पराठीमधलं उत्पन्न आहे, एका झाडावर किती बोंड आले ते हे माहीत करून घेण्यासाठी आपण हे काड्या लावत असतो. ह्या काड्या लावासाठी आपल्याला मेन म्हणजे काय करावं लागते, आपल्याला पहिले आपला एक भाग निवडून घ्यावा लागते. समजा त्याचा 1 एकर भाग आहे या अर्धा एकर भाग आहे, तर त्या अर्धा एकर भागमध्ये 4 ठिकाणी आपल्याला काड्या लावावं लागते आणि एक मधात लावावं लागते. म्हणजे 4 कोणत्यावर आणि एक मधात लावावं लागत असते. तर कोणत्यावर लावताना आपण जे धुऱ्यावरचे जे झाडं राहत असते त्यांना सोडून द्यावं लागते, कारण की धुऱ्यावर हे सहसा जास्त प्रमाणात आहे ते किडे अळ्या या रोग हे बसत असते, तर म्हणून ते आपण सोडून द्यावं लागत असते. आणि त्याच्या 2 तास या 2 धुरे म्हणजे 2 झाडं सोडून आपल्याला ह्या काड्या लावावं लागते. आणि ह्या काड्याच्या आजूबाजूने जेवढेही आहे, समजा आता हे काडी मी समजा इथं लावलेली आहे, तुम्ही पाहत असाल. ह्या आता समजा मी काडी इथं लावली, तर ह्या काडी आजूबाजूच्या भोवती जेवढेही झाडं असो समजा आता आपल्या पराठीचा हिशोब घ्यायचा असेल तर ह्या पराठीत एका झाडावर किती पानं आहे, किती फुलं आहे, किती बोंड येते हे आपण इथं माहीत करू शकतो. आणि समजा ह्या प्रकारे आपण एका झाडावर किती उत्पन्न येऊ शकते याचंही आपण गणित काढू शकतो. आणि तर अशा प्रकारे आपण हे लावणार आहे. तर आपण बघत असाल सहसा मी इथून 2 तास सोडलेले आहे पराठीचे, आणि इथून थोड्या अंतरावर सहसा ह्या ठिकाणी आपण हे काडी हे फसवून घेऊ. अशाच प्रकारे आपण 4 कोणत्याने आणि एक मधात आपण अशा प्रकारे हे काड्या असं लावून घेऊ. यानं म्हणजे काय, दुरून आपल्याला ह्या काड्या आपल्याला दिसल्या पाहिजे. पराठी सहसा एवढ्या लांबीवर होऊन जात असते मोठी झाल्यावर, तर ह्या लांबीपर्यंत आपल्याला म्हणजे अशा काड्या अशा घ्यायच्या जेणेकरून आपल्याला कितीही मोठं झाड असलं तरी आपल्याला काडी दिसली पाहिजे, जेणेकरून आपण जवळपास काडीजवळ आलेलो पाहिजे. आणि आता अशा हे काडी लावलेली आहे आपण, तर ह्या काडीजवळच्या आता समजा ह्या अशी एवढे झाडं आहे, त्यातले 5-6 झाडं निवडायचे. 5-6 झाडं निवडल्यानंतर आपण ह्या झाडामधले इथचे पाण्याची संख्या मोजून घेऊया. तसं ह्या पाण्याची संख्या किती, याच्यावर फुलं आले की नाही आली, याची हाईट किती आहे, जेणेकरून आपल्याला काय माहीत जेणेकरून आपल्याला हे माहीत पडते की आहे किती, म्हणजे ह्या झाडामुळे आपल्याला माहीत पडते की किती प्रकारे याच्यावर रोग आलेले आहे आणि याच्यावर बोंड किती आले, ज्याने उत्पन्न माहीत पडू शकते आपल्याला. अशा प्रकारे आपण पाहूया की पूर्ण 5 ठिकाणी आपण काड्या लावून याचे. आता तुम्ही सहसा बघू शकत असाल, एक काडी मी इथं, एक काडी याच्याच मागं लावलेली आहे, एक काडी 2 काड्या त्या कोणत्यावर लावलेल्या आहेत, 2 कोणत्यावर आणि एक मधात लावली आहे. अशा प्रकारे आपण 5 ठिकाणी अशा ह्या काड्या लावून घेऊ. ह्या काड्या लावून झाल्यानंतर आपण याच्यावर बघू शकता, हे माझ्यावनी उंच आहे हे काडी. याच्यावर सहसा आपण याच्यावर काही करू शकतो. समजा आता आपल्याला फिरोमेन ट्रॅप लावायचा असेल, पांढरी अळी या काडी माशी येत असते, म्हणजे पांढरी माशी या काडी माशी येत असते, जे पराठीला नुकसान करत असते, पानांना नुकसान करत असते, झाडाला नुकसान करत असते. आपण हेही त्याच्यावर लावू शकतो, जेणेकरून पूर्ण आपल्या पराठीमध्येही संरक्षण वाढेल. अशा प्रकारे आपण ह्या काड्या लावून घेतल्या आहे.